नमस्कार, मी स्नेहाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं अतिशय चविष्ट असं सूप। चला तर मग आपण प्रथम कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा कापून टाकलेल्या आहेत। त्यानंतर एक कांदा बारीक चिरून टाकला आहे। नंतर थोडेसे 2 मिरच्या टाकल्या आहेत, 3-4 लसूण पाकळ्या, एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे, 5-6 काळी मिरीचे दाणे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत, 1 टीस्पून हळद टाकलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकून 1 ते 1.5 ग्लास आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। आता व्यवस्थितपणे आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे। कुकर आता गॅसवर ठेवलेला आहे। आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्या चांगल्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता कुकरच्या शिट्या होत आहेत। 3 ते 4 व्यवस्थित शिट्या काढून घ्यायच्या आहेत। शिट्या काढून झाल्या की आपल्याला चाळणीमध्ये जे मिश्रण आहे ते गाळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता जे आहे शेवग्याच्या शेंगांचं जे सुपाचं पाणी आहे ते खाली राहिलं आणि शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत आणि जे इतर मिश्रण आहे आपण मिक्स केलेलं ते मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता ते मिश्रण बारीक करण्यासाठी आपण ते पाणी जे सुपाचं पाणी बाजूला काढून ठेवलेलं ते मिक्स करून आपण ते बारीक करणार आहोत। मिश्रण बारीक झालेलं आहे मिक्सरमध्ये। आता ते आपल्याला छानपैकी गाळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मिश्रण व्यवस्थितरित्या चाळणीमध्ये गाळून घेते मी। मिश्रण व्यवस्थितपणे गाळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे दाटसर शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार झालेलं आहे। आता ते त्यासाठी आपण कढईमध्ये आता 1 चमचा तूप टाकणार आहोत आणि हे तूप छान गरम झालं की त्यावर आपण जे सूप तयार केलेलं आहे ते टाकणार आहोत। सूप टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण काळी मिरीची पूड थोडी चवीला ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठ आपण ॲड करत आहोत आणि या मिश्रणाला आपण एक चांगली उकळी देणार आहोत। बघा मिश्रण छानपैकी एकजीव झालेलं आहे आणि ते सुपाला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यावर बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि अजून एक उकळ आपण त्या मिश्रणाला काढणार आहोत। सूप छानपैकी तयार झालं आहे। तुम्ही कलर पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि आता हे सर्विंग बाउलमध्ये आपण काढलं आहोत आणि ते रेडी खाण्यासाठी